भारतीय कुटुंबाच्या गोष्टी सांगायच्या आहेतच. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या घरी जेवणाची प्लेट कशी जादूसारखी भरत राहते? अरे यार, तुम्ही पहिला चावा घेतला नाही आणि आई किंवा आजी आधीच दुसरा वाटी भात घालून ठेवतात. हे असं होतं की तुमच्या प्लेटवर पहिली रोटी अजून गरम असते आणि दुसरी आधीच तयार. बेटा तू पातळ दिसतोयस, हे वाक्य ऐकून आपण सगळे मोठे झालो आहोत ना? आणि जर तुम्ही म्हणाला की पेट भरलं, तर ते म्हणतात अरे एकच तर खाल्लं, आणखी थोडं, असं म्हणून आणखी एक रोटी ठेवतात. आणि मग येतो तो प्रसिद्ध शर्माजीचा बेटाचा किस्सा. अरे भाऊ, हा शर्माजीचा बेटा कोण आहे आणि तो इतका परफेक्ट कसा आहे? या बेट्याने जणू काही लाईफच्या सगळ्या लेवल्स क्लिअर केल्या आहेत. शर्माजीचा बेटा हार्वर्डमध्ये गेला आणि पुढच्या महिन्यात त्याचं लग्न आहे. तू काय करतोयस? असं ऐकून आपल्या सगळ्यांचं जीवन खराब झालं आहे. या शर्माजीच्या बेट्याने आपल्या सगळ्यांच्या आत्मविश्वासाला धक्का दिला आहे. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे या बेट्याचे अचिव्हमेंट्स इतके व्हेरिड असतात की तो इंजिनियर पण आहे, डॉक्टर पण आहे आणि साईड बिझनेस पण करतो. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे लग्नाचा प्रेशर. 25 वर्ष पूर्ण झाली की बस सगळे काकू मावश्या लग्नाच्या गोष्टी सुरू करतात. कधी लग्न करणार हा प्रश्न इतक्या वेळा ऐकला आहे की आता तो आपल्या कानात रिंगटोनसारखा वाजतो. आणि जर तुम्ही म्हणाला की अजून वेळ आहे, तर ते म्हणतात वेळ कधी थांबतो का? आम्ही तुमच्या वयात 3 मुलं होती. अरे बाबा, टाइम्स चेंज होतात ना? आणि मग ते सुटेबल बॉय किंवा गर्लचे फोटो काढून दाखवायला सुरुवात करतात. हा मुलगा इंजिनियर आहे, गुड फॅमिली, नो बॅड हॅबिट्स, असं म्हणून बायोडाटासारखं प्रेझेंटेशन देतात. आता बोलूया आपल्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप्सबद्दल. हे ग्रुप्स म्हणजे एक अलगच दुनिया आहे. सकाळी उठलो की 50 गुड मॉर्निंग मेसेजेस, 10 हेल्थ टिप्स, 5 जोक्स आणि 3 फॅमिली व्हॅल्यूजच्या फॉरवर्ड्स. आणि जर तुम्ही रिप्लाय नाही दिला तर पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह मेसेजेस येतात. आजकाल मुलं बिझी असतात, फॅमिलीसाठी वेळ नाही, अशा प्रकारचे. या ग्रुप्समध्ये सगळ्यात ॲक्टिव्ह असतात आपले काका मामा, जे दिवसभर मोटिवेशनल कोट्स फॉरवर्ड करत असतात. या ग्रुप्समध्ये काकू मावशा सगळ्यात लेटेस्ट हेल्थ इन्फॉर्मेशन शेअर करतात. हळद आणि मध घ्या, सगळे आजार बरे होतील. लसूण चावून खा, बीपी कंट्रोल होईल. गरम पाणी प्या, वेट लॉस होईल, अशा अनगिनत रेमेडीज. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे ते सगळे मेसेजेस येलो बॅकग्राऊंडवर रेड फॉन्ट्समध्ये असतात, जणू काही एमर्जन्सी अनाउन्समेंट आहे. कधी कधी तर ते रेनबो कलर्समध्ये ॲनिमेटेड टेक्स्ट पाठवतात. आणि फेस्टिवल्सच्या वेळी तर या ग्रुपचा अलगच माहोल असतो. दिवाळी, होली, गणेश चतुर्थी, प्रत्येक फेस्टिवलसाठी स्पेशलाइज्ड फॉरवर्ड्स येतात. फोटोज, व्हिडिओज, सॉंग्स आणि बरंच काही. आपल्या फोनचं मेमरी फुल होण्याची शक्यता 99.9% असते. पण खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींमागे खूप प्रेम आहे. आपल्या फॅमिलीच्या या सगळ्या क्वर्क्समध्ये एक गोडवा आहे. जरी ते कधी कधी इरिटेटिंग वाटतात, पण हेच तर आपलं आहे ना. आपल्या आईबाबांचं ओव्हरफीडिंग, रिलेटिव्सचं मॅरेज प्रेशर आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सचे डेली डोस ऑफ एंटरटेनमेंट, हे सगळं मिळून आपलं ब्युटिफुल इंडियन फॅमिली लाईफ बनतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला खरोखर गरज असते तेव्हा हेच फॅमिली मेंबर्स आपल्यासाठी कुठलीही मदत करायला तयार असतात. मग ते फायनान्शियल हेल्प असो, इमोशनल सपोर्ट असो किंवा फक्त एक गुड मील असो, ते नेहमी तिथे असतात. कोणताही क्रायसिस असला तरी हे लोक फर्स्ट कॉलवर अवेलेबल असतात. तर मित्रांनो, आपल्या इंडियन फॅमिलीजमध्ये जरी थोडं ड्रामा असलं, थोडा केऑस असला, पण हेच आपलं चार्म आहे. हे ब्युटिफुल, लाऊड, स्लाइटली ओव्हरव्हेल्मिंग आणि अटरली इररिप्लेसेबल प्रकारचं प्रेम आहे. आणि ऑनेस्टली आपण या सगळ्या गोष्टींशिवाय राहू शकत नाही, कारण अखेरीस फॅमिली म्हणजे फॅमिली असतं, सगळ्या क्वर्क्ससह.